भजन पद्मावली वाली गवाजी न सर्व जगद्गुरु बंधुना बंधुनावली गवाजी न सर्व जगद्गुरु बंधुना बंधुनावली सज्जन हो जागे जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा सावतार राज्याचं ठिकाण इतकं पवित्र पावन ठिकाण आहे या क्षेत्रामध्ये जो या ठिकाणी आलेला आहे याच्यापेक्षा पवित्र तीर्थ या जगात दुसरं कोणतंच नाही कारण या जंगलामध्ये आपण जे या ठिकाणी आले जे या ठिकाणी नतमस्तक झाले खऱ्या अर्थानं आजच्या काळातले तुम्ही सर्व संत मंडळी आहात कारण हे जे वैभव आहे हे वैभव निर्माण आत्मज्ञानी गणपत बाबांच्या तापानं निर्माण झालेली ही भूमी आहे आताच परमपूज्य गुरुजींनी या ठिकाणी वंशावळ गायलेली आहे चरित्र गायलेले आहे दत्त सावताळ कारण ही प्रसन्नताच भिन्न नसून वेगळी नसून ती प्रसन्नताच एकच आहे भगवंताची अनेक रूप आहेत आणि ऋषीचं कुळ आणि गंगेचं मूळ कोणालाही सांगता येत नसतं अतिशय या जंगलामधलं पवित्र पावन असणारं हे ठिकाण या वडगाव सावतालच्या शिवाची आतली कुठलीही माती भस्म म्हणून कपाळाला लावावा इतकी पवित्र असणारी ही माती आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलेले आहात सर्व पारकपत मंडळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेली माणसं आंबेगाव तालुक्यामधून आमच्या जारकरवाडीचं संपूर्ण मंडळ या ठिकाणी हजर झालेले आहे प्रथमतः अंतकरणाच्या देशापासून आलेल्या सर्व भावी भक्तांचं साष्टांग दंडवत करून प्रत्येकाचं चरण स्पर्श आशीर्वादाच्या रूपामध्ये प्राप्त करतो या ठिकाणचं संयोजक नियोजक सर्व ग्रामस्थ पांढरीकर आणि दोडोकडे यांचा वाडा पाडेकरी तिकडे स्वयंपाकाकडे जायचंय संयोजक नियोजक सर्व ग्रामस्थ आणि सर्व भावी भक्तांचं आभार मानून आत्मज्ञानी गणपतबाबांच्या चरणी सावताळ राजाच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो या सर्व भावी भक्तांचं प्रापंचिक जीवन मांगल्य करा प्रत्येकाला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभू द्या हे गुरुराया तुमच्या सेवेची तुमच्या नामाची तुमच्या भक्तीची अखंड गोडी प्रत्येकाच्या हृदयामध्ये अविरत वास्तव्य करू द्या या ठिकाणी दुसऱ्याच नंबरला संयोजकांनी सेवा दिलेली आहे वास्तविक पाहता या ठिकाणी सेवा करण्यापेक्षा फक्त दर्शनही महत्वाचं तुमच्या सर्वांचं दर्शन झालं हेच परम भाग्य मानतो
आणि सद्गुरु जशी सद्बुद्धी देतील त्या पद्धतीनं अल्पशी सेवा. सेवेला सुरुवात करताना या ठिकाणी आताच गुरुजींनी गणगौळण सादर केलेली असल्यामुळं पारक पदाचा पायंडा न सोडता पारक पदाची सुरुवात खऱ्या अर्थानं ज्या पदाने झालेली आहे तेच पद या ठिकाणी सेवेमध्ये सादर करावं लागणार आहे. आत्मज्ञानी गणपत बाबांची असणारी लेखणी काय पाहिजे ते माग म्हणल्याच्या नंतर फक्त मी बोलच ते खरं करा आणि त्यांच्या सरस्वती मधून निघालेली जी वाणी आहे आत्मज्ञानी गणपत बाबांची वाणी सामान्य गोष्ट नाही. आत्मज्ञानी गणपत बाबांच्या वाणीचा भावार्थ एक सर्वसामान्य दम हातात घेऊन कोणीही करू शकत नाही. पारक पदातल्या एका ओळीवर आयुष्यभर बडबड जरी केली तरी एका ओळीचा अर्थपूर्ण आयुष्यात कोणालाही त्या अर्थाची उचल करता येणारा वक्ता जन्माला आला नाही आणि येणार सुद्धा नाही. एक अर्थपूर्ण स्पष्ट भाषा पुन्हा माझ्या गणपत बाबा शिवाय होणे नाही. सावकार राजानं तो बोलशील ते खरं आयुष्यभर जे बोलले ते अभंगच बोलत राहिले. फक्त गावाची मुवांनी जे लिहिलं एवढं फक्त आपल्या हाती आलं आणि जे लिहिलं नाही ते आपल्या हाती आलं नाही. कारण रात्रंदिवस आत्मज्ञानी गणपत बाबा जे बोलत होते ते अभंगच बोलत होते, निर्वाणीच बोलत होते, मंगल वाक्य लिहित होते, जगाच्या कल्याणाचीच वाणी होती. पण लिहिली केवढी आपल्या हाती आली. या पारक पदाला स्वयं स्वरूप म्हटले. स्वयं निर्माण झालेली वाणी पारक पदाला स्वयं स्वरूप भजन पद्मावली भजन पद्मावली वाली गवाजीन सर्व जगा गुरु बंधुला भरुलावली. शिव शिव दोन नाही संत महात्म्यानी ग्वाही दिली, महात्म्यानी ग्वाही दिली. गणपत आत्मज्ञानीची वाणी गावाजीनं कवन रोग गायली. गणपत आत्मज्ञानीची वाणी गावाजीनं कवन रोग गायली. आत्मज्ञानी गणपत बाबांचे बोटावर मोजण्यासारखे शिष्य की जे परिपूर्ण पक्वत्वालाच गेले. काळ्या जमिनीतली पेरणी गोंडा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या समोर दिसायला ब्रह्मनिष्ठ हरिबाबा दत्तात्रय महाराज, मास्तर दादा लक्ष्मण पाटील, सखाराम बाबा एकही विभूती ज्या त्यांना जसं बरीच लोखंडाला लावून लोखंडाचं सोनं व्हावं अशा पद्धतीची गणपत बाबांची पेरणी. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं गणपत आत्मज्ञानीची वाणी गवाजीनं कवन रूप गायली. गारगोंडीशी असणारा आत्मज्ञानी गणपत बाबांचा संबंध आणि म्हणून या ठिकाणी पदाला सुरुवात करतो. तुमचा फार वेळ व्यवस्थित होणार नाही. सेवा सेवेच्याच पद्धतीने सेवा करायची. या ठिकाणी तुमच्या समोर ज्ञानी म्हणून उभा राहिलेला नाही, तुमच्या
दासाचा दास, तुमच्या राज्याचा म्हणजे तुमच्या सेवकाचा सेवक, तुमच्या पायाखालची माती म्हणून फक्त सेवेला या ठिकाणी सेवा करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. पहिल तीर म्हणजे नदीच्या पलीकडची बाजू, दोन थडी म्हणजे नदीच्या अलीकडची बाजू. माझा भवसागर कोणता? तर तुमच्या माझ्यासाठी भवसागर आहे हा माया. माया नदीला आलेलं प्रपंचाचं पाणी आहे. आणि मग हे पाणी कसं पार करायचं? तर त्यासाठी नावाड्याची गरज आहे, पायाळूची गरज आहे. कोणी पायाळू मिळेल उतरून जावा पहिलं तीरी, कवी गणपती म्हणे तुमकवा चौऱ्याची फेरी. कवी गणपती म्हणे तुमकवा चौऱ्याची. महाराष्ट्राच्या नद्या दुथड्या भरून वाहतात, परंतु आपण सर्वजण ज्या नदीमध्ये आहोत या नदीला रात्र दिवस पूर आलेले. आपला जन्म झाला तिथून शेवटपर्यंत रात्र दिवस ही माया नदी दुथड्या भरून चाललेली आहे. मग तिला पाणी कशाचं आहे? कल्पप्रजन्य फुटला सुटला भ्रांतीचा वारा, भ्रांतीचा वारा वारा. चित्त चैतन्य बीज अभाव ढग बसला. चित्त चैतन्य बीज अभाव ढग बसला. पाऊस फुटला कोणता? कल्पनेचा. किती कल्पना आपल्याला? गंज कल्पना आहे. मी लहानाचा मोठा होईल का? माझं लग्न होईल का? मला मुलगा होईल का? मुलगा शिकेल का? मुलगा नोकरी लागेल का? सुनबाई चांगली येईल का? चारचाकी गाडी घेईल का? मोठा बंगला बांधेल का? शेजारी जमिनी काय निघेल का? माझ्या पोराची खरेदी होऊन येईल का? माझा सोन्या, माझा गोम्या, माझी चिमणी, माझा पोपट, माझी मैना, माझा वाडा, माझा घोडा, माझं 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 ते माझं, तुझं ते माझं, याला म्हणतात माया. पाऊस फुटला कल्पनेचा, भ्रांतीचा वारा सुटला. चित्त चैतन्याची बीज कळाली, अहंकाराचे ढग आले, त्याला जीवनशेचं बाष्पीभवन झालं. आणि अशा दृष्टीनं कोणत्या नदीला कशाचा पूर आला? माया नदी अगोचर प्रपंचाचा पूर आला दरारा, पूर आला दरारा दरारा. भुली वासनाच्या लाट हुसळती मन भिरे भरला. पाण्याला भुली वासनेच्या लाट आहे, मनाचा भौरा फिरतोय. ज्या पद्धतीने पाण्यामध्ये हिंसक प्राणी असतात त्या पद्धतीचं तुमच्या माझ्या असणाऱ्या जीवनामध्ये या प्रपंचाच्या असणाऱ्या या पाण्यामध्ये
इंद्रियामध्ये जर 6 षडविकारांनी जागा घेतली, इंद्रियाचा कब्जा जर विकारानं मिळवला, तर मात्र जीवनामध्ये विषच निर्माण होणार आहे. आणि जे संत संकालिक झाले त्यांच्या काही पाची बोटात अंगठ्या नव्हत्या, ते काही लाल दिव्याच्या गाडीत फिरत नव्हते, त्यांना काही एसी बंगले नव्हते, त्यांना 1500 एकर जमिनी नव्हत्या, किंवा 4-6 हजार टन ऊस तुटून त्यांचा कोणत्या कारखान्याला जात नव्हता. सर्वात महत्वाचा मुद्दा, आत्मज्ञानी गणपत बाबांना नेमकं काय वर्म केलं, कोणतं वर्म जाणलं? आपलं मन इंद्रियाच्या पाठीमाग पळतंय आणि त्यांचे इंद्रिय मनाच्या ताब्यात होते. चंद्र सूर्याला तिथपर्यंत नावाची कीर्ती आम्हाला आहे. आपल्या पिंडाला कावला शिवला 11व्या दिवशी कोणी ध्यान काढायचं नाही. मग संतांनी नेमकं वर्म कोणतं साधलं? इंद्रिय मनाच्या ताब्यात ठेवले आणि ऐहिक सुखाचा त्याग केला. ऐहिक सुखाचा त्याग केला. मामाचे इथं गुरु वळायला राहिले, पोटापायी राहिले आणि या जंगलामध्ये अनुष्ठान केलं. कशाचं केलं? देव भेटावा म्हणून नाही केलं, मला कुणाची भेट व्हावी म्हणून केलं नाही. आपल्यामध्ये स्वतःला पाहिलं, आपल्यामध्ये स्वतःला पाहिलं आणि त्याचंच अनुकरण. नामाचा महिमा एवढा मोठा आहे. सावतार राजाची भेट झाली आणि अगोदर भेट कोणाची? तर अगोदर भेट झाली ज्ञानेश्वर माऊलीच्या परंपरेमधलं डेक्कन जिमखान्याची, जिंगलेराम महाराजांची समाधी, त्यांचे शिष्य तात महाराज, तात बाबा या जंगलामध्ये एकांतात होते. ते लोकांतात नव्हते आणि तात महाराजांचा वरदहस्त आत्मज्ञानी गणपत बाबांना झाला. तिथं अभय मिळालं, वरदहस्त झाला आणि मात्र ते एकांतात असल्यामुळं त्यांनी सांगितलं, माझे गुरुबंधू भीमराजाचं नाव काव्यामध्ये येतात, माझं नाव टाकू नको. आणि त्यानंतरची असणारी परमार्थिकची घडी होती त्यांच्या कृपेनं या ठिकाणी या जंगलामध्ये चिंतनानं, योग अभ्यासानं आत्मज्ञानी गणपत बाबांसारखा योग अभ्यासी पुन्हा जन्माला येणे नाही. इतक्या अल्प वेळेमध्ये, अल्पावधीमध्ये गणपत बाबांचं वय फक्त आयुष्य 55 वर्षाचं. तुकाराम महाराजांना जे आयुष्य मिळालं तेवढंच आयुष्य गणपत बाबांना. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा या ठिकाणी लिहितात, असणारा हा भवसागर कसा आहे? दश इंद्रियामध्ये जर 6 षडविकारांनी जागा घेतली तर मग इंद्रियांमध्ये अमृत तयार होणार नाही. आणि ज्या वेळेला विकार बाजूला जातील, विकार बाजूला जातील, अहंकार बाजूला जाईल, गर्भ बाजूला जाईल, त्यावेळेला मात्र तू स्वतःच देव आहेस, तू स्वतःच देव आहेस. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रवणी तो कोपार आहे. अभंगवाणीमध्ये लिहितात, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला,
गणपती लिहितात 10-6 सर्प धावले जबर विषारी आणि या असणाऱ्या या भवसागरामधून जर देहरूपी नौका पैल किराला न्यायची असेल तर सद्गुरु पायालू सांगले तो भलगुण गंभीर भलगुण गंभीर गंभीर आत्मज्ञानी गणपतरावांची वाक्य रचना कशी आहे भला गुण गंभीर या वाक्यामध्ये किती मोठा अर्थ सामावलेला आहे उदंड नाही म्हटले मोठे नाही म्हटले ही वाक्य रचना दुसऱ्याला साधत नाही ते आत्मज्ञानी गणपतरावाला साधली गुण आणि गंभीर गंभीर म्हणजे स्थित प्रज्ञ स्थिर गंभीर या वाक्याचा अर्थ स्थित प्रज्ञ स्थिर आणि बहुगुणी अशा सत्पुरुषाची भेट व्हावी लागते आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो सद्गुरु मिळवावा लागत नाही सद्गुरु मिळवावा लागत नाही सद्गुरु म्हणजे वशिल्याची विभूती नाही सद्गुरु म्हणजे कोणते तरी खटाटोप करून सद्गुरु प्राप्त होऊ शकत नाही आत्मज्ञानी गणपत बाबांना मिळालेले तात बाबा या जंगलात गुरु घेऊन येत असताना अचानक ओळख नसताना आशीर्वाद झालेला आहे ओळख नसताना आशीर्वाद झालेला आहे त्याला गुण गंभीर म्हणतात किंवा जगद्गुरु संत श्रमणी तुकोबारायांना बाबाजी चैतन्याची भेट झाली वशिल्यावर झाली का ओळखीवर झाली काय सोयऱ्याधाऱ्यातून झाली काय नातेवाईकातून झाली काय जर ओळख असती नातेवाईक असतो सोयऱ्याधाऱ्याची जाळी जर असती तर जगद्गुरु लिहितात सापडा देवाटा जाता गंगा स्नान हा मस्तकीचा जाना ठेविला करे मस्तकी तुझा ठेविला करे गंगेच्या स्नानाला जात असताना वरण हस्त झाला पण कुणाचा तिथून पुढं कोणी सांगितलं नाव त्यांनी सांगितलं ज्यांनी वरण हस्त दिला त्यांनी सांगितलं बाबाजी आपुले सांगितलं नाव बाबाजी आपुले सांगितलं नाव दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम पंचांगण नाही माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तसं आत्मज्ञानी गणपतरावांना या जंगलामध्ये गुरु घेऊन येत असताना रस्त्यावर अचानक साधूची भेट झाली आणि त्या साधूंनी उद्धार केला आणि म्हणून आत्मज्ञानी गणपतराव या ठिकाणी म्हणतात उद्धार करणारा कसा असतो सद्गुरु पायालू सांगले तो भलगुण गंभीर गंभीर सत्वाचा भोपळा पंचतत्वाचा पदाची जी लेखणी आहे ती लेखणी आगळ्या वेगळ्या पद्धतीची लेखणी आहे या पदाची सुरुवात करताना कोणी पायावर मिळेल उतरून जावा पैलगिरी म्हणजे नदीची उपमा दिली मग पैलगिरीला जाण्यासाठी भोपळ्याची गरज आहे मग भोपळा बांधणारे कोण पायाळू कोण सद्गुरु पायाळू सांगड्या भलगुण गंभीर आणि सत्वाचा भोपळा
नसेल तर नदी पार होणार नाही. पंचतत्वावर जग आधारलेलं आहे आणि तेच 5 तत्व तुमच्या माझ्या या सांगलीमध्ये आहे. आणि त्या 5 तत्वाचा असणारा विस्तार आपल्यामध्ये तत्व कसे, कोणत्या नाडी कोणतं तत्व किती अंगुले वाहतंय आणि कोणता नाडी कोणत्या वेळेला कशी चालली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं सत्वाचा भोपळा पंचतत्वाचा लावून दोर. 36 गुण बुरी न गुंफून किरी तयार सांगड किरी तयार तयार. 5चे 25 5 25 कारण प्रत्येक तत्वाने शरीरासाठी स्वतंत्र 5 गुण दिलेले आहे. कारण तुमच्या पुढे तेवढे स्वतंत्र गुण विस्तार करून वेळ घेण्याची गरज नाही, ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. 5 25 घाटीच्या खालचे 5 कर्मेंद्रियांच्या ठिकाणी काम करणारे 5 पवन प्राण अपान व्याध उदान आणि समान. घाटीच्या वर ब्रह्मांडामध्ये काम करणारे 5 ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी काम करणारे 5 पवन नागकुर्म कृत देवदत्त आणि धनंजय. 25 10 35 36 प्रेम तत्व अर्थात आत्मतत्व यालाच हरिपणात माऊली लिहितात 36 तत्वाचा मूळ हरी तो निर्गुण निराकारी आणि प्रत्येकाच्या हृदय मंदिरी. कुठं देव नाही, कोणी देव पाहिला, कोणाला देव दिसला. तुमच्या बाची शपथ घेऊन सांगतो देव कोणी पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही. पण ज्याला विश्वात चराचरात आणि माणसात दिसला ती आमची संत मंडळी आहे. नागबाबाला गाढवा दिसला म्हणजे पांडुरंगाची मूर्ती नव्हती गाढवाच्या पोटात, आत्मतत्वाला दिसला. नामदाराला कुत्र्यात दिसला, शेख मोहम्मदाला बकऱ्यात दिसला. आत्मज्ञानी गणपतबाबाला विश्वास दिसला. ताकद आहे, ताकद आहे तेवढी. कारण आत्मज्ञानी गणपतबाबा इतकी ताकद पुन्हा प्राप्त होणेच नाही. एखादा शिष्य जर वाकड्या वाटेने जर चालला, एक शिष्य असा होता की कवितेच्या शेवटी तो त्याचं स्वतःचं नाव टाकीत होता. कविता आत्मज्ञानी गणपतबाबांची नाव टाकायचं तो स्वतः. बाकीच्यांनी सांगितलं म्हणजे बाबा हा तुमच्या जागेवर त्याचं नाव लावतोय तरी काही वाटलं नाही. म्हणजे आपलाच आहे ना, लावलं तर काय फरक पडतो ना, तो आपलाच आहे ना, लावलं तर काय फरक पडतो, तो आपलाच आहे. आणि ज्या वेळेला बैठकीला बसल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, गायलं आणि गायल्यावर शेवटी टाकलं त्याचं स्वतःचं नाव. आत्मज्ञानी गणपतबाबा म्हणले वा 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 सुंदर गातो, तरी मनामध्ये एक किंचितही द्वेष नाही. सुंदर गातो म्हणले, चांगलं गातो. पण ते पुढचं होतं, थोडं पुढचं औषध होतं. त्यानं सांगितलं तुमच्या गुरुपेक्षाही पुढचं गाऊ शकतो. आणि ज्या वेळेला सद्गुरूच्या पुढचं गाऊ शकतो, स्वतःला धक्का लागला तर चालेल, संताशी स्वतः शितोडावरला तर चालेल, पण सद्गुरूवर शितोडावरून घेणार नाही. आत्मज्ञानी गणपतबाबा त्याला म्हणले परत एकदा म्हण, म्हणले परत एकदा म्हण. शिव हरी म्हणायला गेला, तोंडात जीभ दंडासारखी जाड होती. जीभ दंडासारखी जाड झाली आणि तो आ आ आ आ करायला. बाकीची माणसं म्हणली दादा याला काय झालं, म्हणले त्याला काय नाही झालं, त्याला फक्त पाणी द्या. म्हणजे गुणागर तोंडात पाणी घेतलं, समोर दगड होता, टाक त्या दगडावर. दगडावर गुळणा टाकली, पांढरी शिपीत दिलेला बीजमंत्र दगडावर ओठला आणि त्याला सांगितलं चल तुझी मुदत 2 महिन्याची राहील. काढून घेण्याची ताकद जाणून घ्या. फक्त एखाद्याला दिलं देऊ शकतो पण काढू शकत नाही. देऊ शकतो मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगू शकतो, पण तुम्हाला सांगितलेलं परत काढू शकत नाही. आणि ते काढण्याची ताकद दानत ज्यांची होती ते आत्मज्ञानी गणपतबाबा. खेळ नाही, खेळ
केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं सद्गुरु पायाळू सांगणे भला गुण गंभीर सत्वाचा भोपळा पंचतत्वाचा लावून दोर 36 गुण तू रिणी कुंफुला किरी तयार सगळं किरी तयार शांती दया क्षमा बळकट धरावे शांती दया क्षमा बळकट धरावे